NMLM ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शेवटचे 10 ते 15 दिवस खूप महत्वाचे आहेत. या काळात कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नाही करायच्या, हे जर तुम्हाला माहिती असलं तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. नमस्कार, मी सुयोग कुराळकर आणि सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बघा, तुम्हाला शेवटच्या 15 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवरती लक्ष द्यायचंय. तर पहिल्यांदा तुम्हाला कंप्लीट सिलेबस चेक तुमचा झाला पाहिजे की तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय. तुम्ही मॅट मध्ये काय केलं, त्या डायजेस्ट ओपन करा आणि त्याचा इंडेक्स ओपन करा. इंडेक्स मध्ये गेल्यावर त्याच्यावर टिक करा की तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी याच्यातल्या केल्या, कोणत्या नाही केल्या. ज्या नाही केल्या त्या अजिबात करू नका आता, कारण त्याची वेळ गेलेली आहे. कारण ज्या केलेल्या आहे त्यांना आता रिवाइज करायची वेळ आहे. मॅट मधल्या गोष्टी अशा प्रकारे. त्यानंतर सॅट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला चेक करायचं की तुमचं वाचन किती चांगलं आहे, तुम्ही शाळेचा अभ्यास किती चांगला केला. जेवढा ज्याचा शाळेचा अभ्यास चांगला असेल तेवढा त्याचा सॅटचा पेपर चांगला जाणार आहे. कारण सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल ह्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला प्रत्येक जण असं वेगळं येऊन शिकवल असं तुम्ही आता अपेक्षित नाही ठेवू शकत. स्वतः आता ज्या काही बारीक चिरीक गोष्टी आहेत, किती चॅप्टर आहेत तुम्हाला, 4 ते 5 असे इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. असहकार चळवळ, त्यानंतर सविनय कायदेभंग, सशस्त्र क्रांती, ह्या सगळ्या चॅप्टरला चांगला करा. समतेचा लढा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याला आजच वाचा. समतेचा लढा, यावरून तुम्हाला विविध प्रश्न मिळतील. सोबतच स्टडी 6 to 8 आवर ही गोष्ट तुमच्यासाठी लागू पडत नाही. तुम्ही बाकी शाळेमध्ये असता, शाळेतून आल्यावर तुम्हाला इकडे जेवण करायचं, शाळेचा अभ्यास करायचा, होमवर्क करायचं, की NMLM चा क्लास करायचा, की त्याचा अभ्यास करायचा, याच्यात खूप कन्फ्युजन असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, सकाळी उठायला सुरुवात करा. थंडी वाजेल, 15 दिवसासाठी एक चॅलेंज घ्या की मी सकाळी उठून 4 किंवा 5 वाजता उठून 9 वाजेपर्यंत अभ्यास करेल. किती झाला मग? 5 वाजतापासून जर तुम्ही 9 वाजेपर्यंत अभ्यास केले तर 5, 6, 7, 8, 9 5 तास अभ्यास होऊ शकतो. 4 ते 5 तास चांगला जर अभ्यास केला तर. आणि एवढा अभ्यास केला, पास व्हायपासून तुम्हाला कोण रोखू शकतं? तुमचे तर खूप चांगले कन्सेप्ट आहेत. तुमचे स्क्वेअर पार्ट आहेत, तुमचे क्यूब पार्ट आहे, तुम्हाला गणित करता येतात आणि तुम्हाला मॅथचे प्रश्न खूप चांगले जमतात. मग स्वतःमध्ये तो आत्मविश्वास आहे, तर त्या आत्मविश्वासाचा उपयोग करा की येणाऱ्या परीक्षामध्ये होऊन जाऊ द्या राडा. ठीक आहे, तर यासाठी सांगतोय, तो अभ्यासाचा सकाळचा वेळ निश्चित करा. कारण रात्री आल्यावर तुम्ही क्लासेस पाहणार आणि तुम्हाला त्याच्यासाठी वेळ मिळेल नाही मिळेल हा एक वेगळाच प्रश्न तयार होतो. त्यानंतर नो न्यू चॅप्टर्स सांगितलंय तुम्हाला, नवीन चॅप्टर्स आता करायचे नाही. फॉर्म्युला आणि डेफिनेशनची एक नोटबुक छोटीशी किंवा एक छोटीशी डायरी बनवायची, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे फॉर्म्युले टाकाल, तुम्ही नोटबुक टाकाल. तुम्हाला कोणत्या याच्यात अडचणी जास्त येतात, त्रिकोण काढून पाहाल की या त्रिकोणात किती, या बेसिक गोष्टी त्यात टाकायच्या. म्हणजे परीक्षेला तुम्ही जेव्हा जाता त्याच्या आधी पण परीक्षेला बसण्यापूर्वी एकदा ती डायरी चाळून पाहायची की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी जमतात. एक छोटीशी डायरी विकत घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी, फॉर्म्युले, त्यानंतर तुमचे जे काही सूत्र वगैरे जे आहेत गणिताचे, याचे त्याचे सगळे लिहा. मी तुम्हाला आज म्हणजे 1-2 दिवसात घड्याळ हा टॉपिक तुम्हाला शिकवणारच आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलेज देईल, ते सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्यासाठी काम आतापासून झालं पाहिजे. शेवटचे 10 ते 15 दिवस चॅप्टर वाईज रिव्हिजन झाली पाहिजे. 2 ते 3 वेळा प्रत्येक चॅप्टर नजरेखालून गेला पाहिजे. ऍक्टिव्ह रिव्हिजन असली पाहिजे, म्हणजे पुस्तक पलटताय फक्त पानं असं नाही. स्वतः फ्लो चार्ट तयार करा. एखादा मुद्दा आहे 4 भागात डिवाइड केलेला, तर त्याचा असा चार्ट तयार करायचा, त्याला डिवाइड करायचं. बायोलॉजी मध्ये मुख्यतः असं चालतं. आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा, डायग्राम तयार करा, फ्लो चार्ट तयार करा. त्यानं रिव्हिजन कशी होईल, ऍक्टिव्ह होईल. डेली रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करायची गरज नाही, कारण तुमचा काय आहे, MCQचा विषय. त्यानंतर प्रिव्हियस पेपर हा सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा. मागच्या वर्षीचा पेपर 1-2 वेळा सोडून पाहाच तुम्ही. ते 90 प्रश्न तुमचे झाले पाहिजे दोन्ही याच्यातले. आणि मॉक टेस्ट तुमच्याकडे जर असतील, काही टेस्ट वगैरे कुठं टेस्ट सिरीज झाली असेल NMLM ची, तिचे पेपर गोळा करा, इंटरनेटवर शोधा. बाकी आपण तर काही नवीन नवीन प्रश्न घेतच असतो. अनालाइज करा स्वतःच्या मिस्टेक, तुमच्या चुका कुठं होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची एकदा चांगली तयारी करून घ्या. आणि ह्या चुका जर तुम्ही सुधारल्या, आणि तसंच एक नवोदयचा पेपर नुकताच झालाय, तर तुम्हाला एक मॉक टेस्ट सारखा तो पेपर सोडवता येईल. तर तो पेपर एक कोरा पेपर शोधा आणि तो पेपर तुम्ही सोडवून पहा स्वतःने.
की तुम्हाला तो किती जमतो, त्यातल्या आकृत्यांवरचे प्रश्न आहेत, त्या अॅनालॉजीचे प्रश्न आहेत, ह्या गोष्टी, त्यानंतर वयवारी, त्यानंतर बरेचसे प्रश्न आपले जे असतात ते सोडवून पाहायचे. आणि शेवटचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वीक एरियाला आता इम्प्रूव्ह करा. जिथं जिथं तुम्हाला वाटतं की हा प्रश्न मला जमू तर शकतो, पण याच्या एकच स्टेपमध्ये मी चुकतोय, त्या गोष्टी एकदा करून घ्या. कारण त्या तुम्हाला अर्ध्या येतात, 70% येतात, 30% येत नाही. आणि 30% ची प्रॅक्टिस केली तर एक प्रश्न भेटतो बेटा. सो ती गोष्ट एकदम चांगली करायची, त्याचा विकनेस जो आहे तो इम्प्रूव्ह करायचा आणि तुमचे सगळे डाउट्स त्यातले जे आहेत ते क्लिअर करून घ्यायचे. ओके, सो ही तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे. बाकी सकाळी कधी उठायचं आणि कशा पद्धतीनं तुमचा डे असला पाहिजे याच्याबद्दल मी आधी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.